sir. Okay. Sir. Ganesh, introduce yourself to panel members. Okay, sir. I am Ganesh Surekant Kodgire. I am from Umri, Taluka Umri district, Nanded. I have completed my graduation in my town, and my family consists of 4 members: my father, my mother, and we 2 brothers. My father runs a grocery shop. My mother is an insurance advisor in LIC from the last 25 years, and my brother is an insurance advisor in LIC from the last 5 years. Growing in a family involved in marketing sector, I also have some knowledge about the marketing sector. I am a quick learner. I believe in learning from my past mistakes and my experiences. Uh, I like to invest my savings in share market. Why share market? Because sir, can I speak in Hindi, sir? Yes. हिंदी और मराठी? Yes. सर वो मुझे पसंद है सर, मतलब मैं पिछले 5 साल से वो करता हूँ सर, क्योंकि Okay. उसमें रिटर्न्स बहुत ज्यादा आते हैं सर, अदर एफडीज वगैरह से। Okay, ठीक अच्छा, है। कितने रिटर्न्स निकाले अभी आप? सर अभी कल ही मैंने एक LIC का शेयर्स बेचा है सर मेरे, उसमें मुझे 30% आ गए सर, 2 महीने में। गणेश 2 महीने में आपने 30% रकम कमाई, इतना इनकम कर रहे हैं, तो ये जॉब में क्यों आ रहा है? सर अभी मेरा फिलहाल सेविंग्स कितना है सर, थोड़ा बहुत। ओके, फिर यहाँ पे सेविंग करोगे फिर उधर जाने वाले हो? नहीं सर, अभी ऐसा कुछ नहीं है सर। अभी म्हणजे बाद में होगा? हाँ सर। अभी नहीं है, इसमें इट मीन्स बाद में करेंगे ऐसा? नहीं सर, ऐसा कुछ नहीं है, जाने का प्लान तो नहीं है सर, क्योंकि तो इधर मुझे प्रोफेशनल एक जॉब चाहिए ना सर। लेकिन आप पसंदीदा चीज छोड़ रहे हो ना उसके आप नहीं जॉब सर, के लिए, छोड़ नहीं रहा हूँ ना सर, ऐसा तो फिर थोड़ी आप है, जॉब मतलब के साथ बैंक साथ बैंक। करोगे ये चीज? हाँ सर। जॉब के साथ साथ करोगे ये चीज आप? सर जॉब के साथ मतलब ऐसा नहीं है सर, मैं मेरी सेविंग्स उसमें इन्वेस्ट करूंगा सर, लेकिन मैं फुल मग टाइम थोड़ी करता हूँ सर। पार्ट टाइम करेंगे, मग ऑफिस में नहीं मतलब देखोगे सर शेयर्स? कभी तो भी मेरे। हाँ सर। और वर्किंग टाइम में देखोगे नहीं, ऊपर गया है नीचे गया नहीं है? सर, वर्किंग टाइम पे सर, अभी ऐसे मैं पढ़ाई के टाइम पे भी नहीं देखता हूँ सर, कभी तो भी मैं मतलब मैं फ्री रहता हूँ ना, तब मैं देखता हूँ सर। फ्री में बँकेमध्ये तर ओके। ओके, फ्री में होके भी फ्री टाइम में आप 30% का रिटर्न निकाल रहे हो, तो मैं सजेशन दे रहा हूँ कि आप वही करना चाहिए, आप वहां पे ज्यादा पैसा नहीं कमाओगे। आपको मालूम है यहाँ पे नहीं सैलरी सर, कितना ऐसा। मिलना है? आपको सैलरी कितने मिलने वाला है मालूम है? हाँ सर। आपको यहाँ पे सैलरी कितना मिलने वाला है? हाँ सर, 45 to 50,000 डे वन से? डे 1 से सर, इसके बारे में इतना पता नहीं है सर। 45 to गणेश, 50,000 मिले कितना एक होता है? टाइम बताओ, एक मेरे को बात बताओ, मार्केट का टाइम क्या होता है इंडिया में? 9:15 से 3:15। और बैंक का काम करने का टाइम क्या होता है मार्केट के सर बैंक में? मैं ऑल टाइम नहीं करता हूँ सर, मतलब कभी तो भी मुझे फ्री टाइम मिला तो मुझे वो पसंद है सर, क्योंकि मुझे मतलब ऐसा अकेला रहना पसंद नहीं है, किधर तो भी मेरा टाइम इन्वेस्ट करना ही पसंद है सर, बुक रीडिंग करना, बाकी भी मुझे और पसंद है सर, कभी मूवीज देख लेता हूँ फ्री टाइम में। तो अभी सर बैंक में ज्वाइन करूंगा तो फिर क्या पता है आपको? क्या बोले सर? इनसाइडर ट्रेडिंग क्या होता है पता है? नहीं सर, इसके बारे में नहीं पता है। ओके, बीएससी एनएससी के बारे में पता है क्या? हाँ सर, BSc NSE पता है सर, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नेशनल स्टॉक एक्सचेंज। बीएससी में क्या होता है, क्या क्राइटेरिया होता है, एनएससी में क्या होता है? क्या सर? बीएससी में कौन सी सर कंपनी और एनएससी में कौन सी कंपनी होती सर वो सीडीज। हाँ हेलो सर, बताओ। दो भी स्टॉक मार्केट के दोनों भी स्टॉक मार्केट के पार्ट्स है सर, और वो CDCL और NSDCL हैंडल करते सर उनको। ओके, अभी तो रेगुलेट कौन करता है?
शेयर मार्केट को रेगुलेट कौन करता है? सेबी करता है सर। सेबी का फुल फॉर्म? सेबी का सेबी का फुल फुल फॉर्म? फॉर्म सर सिक्योरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया। अभी कुछ तो उनके चेयरमैन का कुछ तो थोड़ा इशू हुआ था, वो पता है आपको? उनको अभी क्लीन चिट भी मिली। नहीं वो सर, व्यक्ति उसके को बारे नहीं में नहीं पता। पता। नहीं सर, सॉरी आपने सर, LIC मग अभी पुरीभूज काय माहिती त्यांच्याबद्दल? हेलो हेलो गणेश, आपका हाँ। थोड़ा सा नेटवर्क कुछ इश्यू आया है, एक बार देखो बरा, आपका फोटो स्टक हुआ अच्छा है। सर, ओके सर। अभी सर ठीक है? नहीं, स्टक हुआ है। हेलो, एक बार कैमरा बंद करके हो ये करो। आप स्टार्ट करो फिर। हाँ सर, यस यस, दिख रहा है। अभी आता है क्या सर? हाँ हाँ हाँ। यस यस। हेलो हाँ हेलो हाँ, हाँ सुभाष सर, सर। सॉरी सर, नेटवर्क इशू है थोड़ा। अभी इंडसइंड बैंक पता है आपको? हाँ सर, पता है। इंडसइंड बैंक का कोई इश्यू हुआ था, उसके बारे में पता है क्या? यस सर, हाँ सर, पता है। वो थोड़ा बहुत पता है उसके बारे में, क्योंकि वो उनके सीईओ के बारे में कुछ तो भी हुआ था सर, तो फिर वो एकदम सडनली एकदम ड्रॉप हो गई थी सर बैंक शेयर्स उसके। एक 10-15% से नीचे उसके शेयर प्राइस आ गए थे सर। मेरे को एक बात बताओ, ये शेयर में और म्यूचुअल फंड्स में क्या डिफरेंस होता है? सर, म्यूचुअल फंड्स में ऐसा होता है कि सर बहुत सारे लोग इकट्ठा करके और सिंगल अकाउंट में उनकी मनी मतलब पैसे जमा करके एक कंपनी में इन्वेस्ट कर देते हैं सर। और शेयर मार्केट में इंडिविजुअल कर सकते हैं अपन। ओके, अच्छा, व्हाट तो इज इंश्योरेंस? म्यूचुअल फंड में एक ही कंपनी में करते सारा पैसा? नहीं सर, काफी कंपनियां हैं सर। मतलब मेरे बोलने का तरीका ये था कि अपन मतलब एक म्यूचुअल फंड कंपनी होती है, उसमें बहुत सारे लोगों का पैसा एक इकट्ठा करके एक कंपनी में और इन्वेस्ट करते हैं सर। उसमें बहुत सारी कंपनियां होती है सर। फॉर एग्जाम्पल मेरे म्यूच- 50,000 रुपए है, मैं म्यूचुअल फंड में डाल रहा हूँ, तो वो क्या कौन सी एक कंपनी में डालेंगे या कितना? ओके सर। सर मैं पहले तो मार्केट में क्या शुरू है ये देखना चाहता हूँ सर। फिर उसके बाद में मैं मल्टीपल कंपनी में, और अगर एक आधी कंपनी में मुझे मतलब वो डिपेंड करेंगे सर नहीं, सिचुएशन। गणेश, आप क्वेश्चन नहीं समझे। शेयर और मार्केट और म्यूचुअल फंड में डिफरेंस पूछा है आदेश सर ने आपको, तो हाँ हाँ, उसके हिसाब से क्वेश्चन क्या है। शेयर मार्केट। हम्म, अच्छा, शेयर मार्केट के बारे में सर, ठीक है ठीक शेयर मार्केट और है म्यूचुअल सर। फंड दोनों में मैं क्या डिफरेंस क्या है? बोला आपको? शेयर मार्केट में इन्वेस्ट कर रहे हो आप इंडिविजुअली वर्सेस म्यूचुअल फंड, दोनों में डिफरेंस क्या है? हाँ सर, शेयर मार्केट सर कर सकते हैं सर अपने मन पे। और म्यूचुअल फंड में इन ऑर्गेनाइजेशन होता है सर, वो अपने पैसे इन्वेस्ट करते हैं सर। उनके एज पर इन्फॉर्म मतलब उनके एनालिसिस से अपन खुद शेयर मार्केट में हम खुद का खुद कर सकते हैं सर, एनालिसिस कर मार्केट में क्या चल रहा है क्या नहीं, सब देखकर। ओके, ठीक है, चलेगा। आईडीबीआई बैंक के बारे में क्या मालूम है आपको? आईडीबीआई बैंक एक शेड्यूल कॉमर्स बैंक है सर। और आईडीबीआई बैंक में गवर्नमेंट ऑफ इंडिया के 45.48% शेयर्स है, और एलआईसी के 49.2% शेयर्स है। और एक ग्रोइंग बैंक है। और सर फिर आईडीबीआई बैंक फाइनेंशियल इंक्लूजन पे भी अच्छे से ध्यान रखती है सर। फाइनेंशियल इंक्लूजन मतलब क्या? सर फाइनेंशियल इंक्लूजन मतलब जो बैंकिंग क्षेत्र में, मतलब बैंकिंग से दूर है सर, उन लोगों को बैंकिंग के बारे में पता नहीं है। सेविंग अकाउंट क्या होता है और पैसे इन्वेस्ट क्या करना, मतलब पैसे सेविंग करते हैं, ये सब चीजें फाइनेंशियल इंक्लूजन होता है सर इसमें। ओके, आपने उनको बताया लेकर कि आते हैं ओके इन्वेस्ट करने की प्रोसेस। ओके गणेश, आपने बताया कि शेड्यूल बैंक है आईडीबीआई। शेड्यूल बैंक और नॉन शेड्यूल बैंक क्या डिफरेंस है दोनों में?
सर शेड्यूल बैंक को कैपिटल एडिक्वेसी रेशियो है वो आरबीआई के साथ मेंटेन करना पड़ता है, और शेड्यूल कमर्शियल बैंक को आरबीआई लोन प्रोवाइड करता है सर। और ये जो है आरबीआई एक्ट के शेड्यूल 2 में होते हैं, और नॉन शेड्यूल कमर्शियल को लोन नहीं मिलता है आरबीआई को, और वो कैपिटल एडिक्वेसी रेशियो उनके मतलब इंडिपेंडेंट वो रख सकते हैं उनके बैंक के मतलब उनके अनुसार रख सकते हैं सर वो। ठीक आहे. अच्छा, मस्त. गजानन सर, तुम्हाला काही विचारायचं आहे का? अजून माझ्याकडे क्वेश्चन आहे त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंडवर. ठीक. गणेश, तुम्ही म्हणले की मी शेअर Okay, sir. मार्केटमध्ये काय इन्व्हेस्ट करतो तर एफडी पेक्षा जास्त रिटर्न भेटतो, बरोबर? हो सर. बरोबर ना? हा. मग तुमच्याकडे एक कस्टमर sir. आला, त्याच्याकडे एक 10 लाख रुपये आहेत समजा. तो तुम्ही त्याला काय ऍडवाइस करताल की तू एफडी मध्ये आमच्या बँकेमध्ये इन्व्हेस्ट कर की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट कर? सर मी बँकेमध्ये तर एक प्रोफेशनल बँकमध्ये जे काम आहे तेच करेल सर. मी पर्सनल लाईफ मध्ये मी करू शकेल सर, पण त्यांना मी ऍडवाइस करेल की बँकेमध्ये तुम्ही आमची पॉलिसी आहे, त्या पॉलिसीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. तुम्हाला बाकी तुमच्या अदर अदर बँक्सपेक्षा आमच्या बँकमध्ये तुम्हाला ह्या स्कीममध्ये ह्या पॉलिसीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट जास्त मिळेल. तुम्ही आमच्या बँकेमध्ये करू शकता. तुमच्या भविष्यामध्ये त्यामुळे तुमचा प्रॉफिट खूप माहिती सांगेल त्या पॉलिसी बद्दल वगैरे. समजा इथे इन्व्हेस्ट करू शकता तुम्ही आमच्याकडे. ओके, ठीक आहे. गजानन सर, मला एक विचारता सांगा, शेअर मार्केट्स मध्ये तुमच्या म्हणण्याप्रमाणे रिटर्न जास्त आहे, मग लोक एफडी मध्ये का बरं इन्व्हेस्ट करतात 7-8% साठी? सर शेअर मार्केटमध्ये प्रत्येक वेळेस थोडी ग्रोथ असू शकते सर. कधी म्हणजे डाऊन पण असते ना सर, त्यावेळेस एफडी मध्ये लोक इन्व्हेस्ट करतात. आणि बरेच सर भारतामध्ये असे एक मोजकेच लोक आहेत ज्यांना शेअर मार्केटच्या बद्दल माहिती आहे सर. ग्रामीण भागातल्या लोकांना वगैरे आणि प्रोफेशनल लोक पण सर काही ते शेअर मार्केटमध्ये त्यांच्या मनामध्ये एक असं असते का सर, भीती असते लॉस होईल म्हणून ते एफडी मध्ये इन्व्हेस्ट करायला पसंत करतात सर. ठीक आहे. समजा बँकेनं बँकेकडून तुम्ही पर्सनल लोन घेतलेत आपल्या आयडीबीआय कडून. हो सर. ओके. आणि ते तुम्ही युज केले शेअर मार्केटसाठी. ओके. त्याच्यामध्ये जर लॉस झाला तुमचा, ओके सर, तर कसं रिपेमेंट करणार त्याचं मग? सर सॉरी सर, असं कधी विचार नाही केला होता सर याच्याबद्दल. म्हणजे प्रॉफिटच होते असं नाही ना शेअर मार्केटमध्ये, बरोबर? हा सर, ते तर आहे. रिस्क तर असते सर. मग त्याला असं नाही वाटत का तुमचं जो काही तुम्ही जे आहे ते बँकेसाठी लॉस असेट आहेत असं नाही वाटत तुम्हाला? हा सर, मग ते असू शकतात, लॉस असेटच असू शकतात सर. ते एनपीए पण होऊ शकते अमाऊंट. एनपीए म्हणजे काय? नॉन परफॉर्मिंग असेट सर. जे 90 दिवसामध्ये बॉरोवर जर एखाद्या बँकेकडून जर लोन घेतला आणि तो 90 दिवसाच्या आत तर बँकेला परत नाही केला तर तो अमाऊंट जो आहे तो एनपीए होतो सर. म्हणजे समजा मी आज लोन घेतलं, जर मी 2 लाख रुपयाचं लोन घेतलं आणि मी 90 ओके दिवसात सर. नाही दिलं तर ते एनपीए मध्ये जाणार. हो सर. पुन्हा ऐक गणेश एकदा, मी 2 लाख रुपयाचं लोन घेतलंय आयडीबीआय बँक कडूनच, मी 90 दिवसात ओके रिपे सर. नाही केलं तर ते एनपीए मध्ये जाणार, बरोबर? हो सर. हो सर. इंटरेस्ट पे नाही केला तर की अमाऊंट पे नाही केलं? अमाऊंट आणि इंटरेस्ट नाही पे केलं तर सर. म्हणजे 90 दिवसाचं लोन असतंय असं तुमचं म्हणणं आहे? हा सर, नाही सर, म्हणजे ते क्रायटेरिया बँकेचा एक क्रायटेरिया आहे सर. त्यामध्ये ते 90 दिवसाची लिमिट असते. त्यांना त्या प्रोव्हिजनिंग अमाऊंट मधून वेगळं करावं लागते सर, कारण ते ओके. बँकेचे आरबीआयचे रूल्स आहेत सर. ओके, म्हणजे प्रोव्हिजनिंग तुम्हाला अमाऊंट काय असते? ग्रॅज्युएशन कशात प्रोव्हिजनिंग झालेलं अमाऊंट आहे? म्हणजे एखाद्या बँक बीएससी मध्ये सर. सब्जेक्ट झूलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री. which one is your favorite one? सर बॉटनी. बॉटनी. ओके. इन्शुरर म्हणजे काय? इन्शुरर कोण असतो?
कोणता प्लॅन सजेस्ट कराल तुम्ही? हॅलो. एखाद्या पर्सनला मार्केट रिटर्न्स पण पाहिजेत आणि इन्शुरन्स पण पाहिजे, तर इन्शुरन्सचा कोणता प्लॅन सजेस्ट कराल तुम्ही? सॉरी सर, परत करू शकता क्वेश्चन? एक पर्सन आहे हां हां ज्याला हां. मार्केट रिटर्न्स पण पाहिजे आणि इन्शुअर पण पाहिजे तो. सुभाष त्यांना सर आवाज क्लिअर येत नाही सुभाष सर. सर ऐकू नाही येते सर. गणेश, मी त्यांचा क्वेश्चन सांगतो, मला जेवढं समजलं तेवढा. तर त्यांचा क्वेश्चन आहे की एखादे पर्सन आहे, जर त्याला इन्शुरन्स पण पाहिजे आणि त्याला मार्केट मध्ये पण इन्व्हेस्ट करायचे, तर तुम्ही कोणता प्लॅन सजेस्ट करता? सर सॉरी सर, त्याच्याबद्दल नाही ओके. माहिती. गणेश, मला अजून तुम्हाला एक विचारायचं, व्हॉट इज इन्शुरन्स? कारण तुमच्या घरामध्ये आई इन्शुरन्स ऍडवायझर आहे 25 वर्षापासून, भाऊ 5 वर्षापासून इन्शुरन्स ऍडवायझर आहे. तर इन्शुरन्स म्हणजे काय? सर इन्शुरन्स म्हणजे सर इन्शुरन्स असा असतो का सर, एखादा पर्सन आहे सर, तर त्या पर्सनला त्याच्या इमर्जन्सी कामामध्ये किंवा त्याच्यानंतर त्याच्या फॅमिलीला किंवा त्याच्या रिटायरमेंट प्लॅनसाठी किंवा त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी किंवा ते काम करू शकते सर इन्शुरन्स. इन्शुरन्स मग हो सर. रिटायरमेंट मध्ये काय, तू आरडी पण करू शकतोय ना, एफडी करू शकतोय, बँक मध्ये टाकू शकतोय. मग इन्शुरन्स म्हणजे काय नेमकी? तुम्ही कधी सर ते इन्शुरन्स म्हणजे एक, तुम्ही आईसोबत कधी गेलात का इन्शुरन्स कोणाला हे समजून सांगण्याकरता? हो हो ओके. गेलो होतो सर लहानपणी वगैरे. मी गाडीचा इन्शुरन्स काढू शकतोय का लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन कडून? नाही सर, का बरं? कारण त्यांच्या पॉलिसीमध्ये नाही आहे सर असं का गाडीचं वगैरे इन्शुरन्स. त्यांच्याकडे फक्त लाईफ इन्शुरन्स आहे, म्हणजे कोणाचा काढू शकतो आपण? फक्त माणसाचं. माणसाचा, महिलांचा? महिलांचा नाही का? महिलांचा? हा म्हणजे ऑल लिव्हिंग थिंग्स. सॉरी सर. ओके, म्हणजे प्लांटचा पण काढू शकतो आपण लिव्हिंग थिंग्स म्हटल्यानंतर. फक्त गाडीचं वगैरे सोडून. ओके, ठीक आहे. गणेश, मला आहे ना, आपण तू बॉटनी झालेला आहे नाही का, तू मला सांग सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मधला डिफरन्स सांग. सॉरी सर, आय एम अनेबल टू रिकलेक्ट सर. ओके, तू मला बॉटनी बद्दल काहीतरी सांग. बॉटनी बद्दल म्हणजे बॉटनी मध्ये सर आवडताय ना तो हो सर. मध्ये सर प्लांट्स बद्दल अभ्यास केला जातो सर, वनस्पतीवरती वगैरे. आणि ते ऍग्रिकल्चर मध्ये, फॉरेस्ट मध्ये वगैरे, कारण बेसिक नीड्स जे असतात ना सर, ते तिथूनच असतात सर. फर्टिलायझर्स जसं की, हॅलो. हो हो, बोल बोल. हॅलो. हा सर, ऍग्रिकल्चर मध्ये, फॉरेस्ट मध्ये, हॉर्टिकल्चर मध्ये ते कामी येते सर. कारण त्याचे बेसिक नीड्स जे असतात ना सर, सगळंच ते स्ट्रक्चर्ड वगैरे, त्यांचे प्रॉपर्टीज, त्यांची जे कोणत्या प्रकारची ब्रीडिंग म्हणजे जात आहे, ते सगळं काही त्याच्यामध्ये अभ्यास केला जातो सर. कारण कोणत्या प्रकारची ब्रीडिंग? हॅलो, बोल ना. हा सर, त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज वगैरे सर्व काही अभ्यास केला जातो सर. एक सायंटिफिक पूर्ण अभ्यास केला जातो सर प्लांट बद्दल. तुला फ्लावरचे पार्ट्स माहितीये का? फ्लावर्सचे पार्ट? हा सर माहिती आहे, पण सध्या आता लक्षात नाही सर. सेपल्स वगैरे, पोलन्स. हा सर, ते मी केलेलं आहे सर सर्व काही, त्याचे एक्सपेरिमेंट. लक्षात नाहीये त्याच्याबद्दल. ठीक आहे गणेश, आता लास्टचा क्वेश्चन तुला. तू आतापर्यंत लाईफ मध्ये अशी सर्वात मोठी अचिव्हमेंट काय केलेली आहे? लाईफ मध्ये सगळ्यात मोठी अचिव्हमेंट सर, इथपर्यंत येणंच माझ्यासाठी लाईफ मध्ये मोठी अचिव्हमेंट आहे सर. ओके, ठीक आहे. कारण ह्याच्या अगोदर सर, ह्याच्या अगोदर पण माझा 3रा अटेम्प्ट आहे सर हे IDBI जाम साठी सर. दोन्ही पण. ओके, ठीक आहे. मला वाटलं होतं म्हणतो काय आता 30%.
ओके. ठीक आहे. तर आदेश सर, हॅलो. सुभाष सर 1 नंबर तुम्ही सांगा. चालतं. तुम्हाला काय वाटतं फीडबॅक? हॅलो. हां, हां. आवाज येतो? सुभाष सर बोला. हा. गणेश, तुझं आय कॉन्टॅक्ट आणि बॉडी लँग्वेज वगैरे ते तर चांगलं आहे. कम्युनिकेशन पण चांगलं आहे. फक्त जे आता फॅमिली बॅकग्राऊंड जर इन्शुरन्स आहे बोला तर बोला. मग ते आहे ना, इन्शुरन्सचे टर्म आणि इन्शुरन्स बद्दलचे म्हणजे आपल्याला तर ते त्याच्यामध्ये तुम्हाला डीप मध्ये क्वेश्चन येऊ शकतात नाही का. आता ओके आपण सर. टाईप ऑफ हा येतं आपण तिकडे गेलोच नाही. आणि त्यामुळे सॉरी टू इंटरप्ट सुभाष सर, बट गणेश तू इन्शुरन्सचं मम्मीचं आणि भावाचं पण सांगितलेलं आहे, खूप हायलाइट करून सांगितलेलं आहे. हो. यू शुड बी व्हेरी व्हेरी क्लिअर अबाउट दॅट होल सेक्टर. ओके सर. सुभाष सर बरं, इन्शुरन्स बद्दल जास्त Share माहिती market. पाहिजे असेल तर राम सर तुम्हाला चांगलं सांगू शकतील. हो, Proper. राम सर तर सांगतील. सर 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 आवाज नाही येतोय सर मला, म्हणजे ते हे होतंय सर 2-3 माईक चालू असल्यामुळे. हॅलो. हं, 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 हं. ठीक आहे, सुभाष फक्त सर तुम्ही banking बोला. इन्शुरन्स बद्दल नॉलेज घ्या. बाकी ओके तुमचं सर. बोलण्यात आणि हँड मुवमेंट वगैरे बॉडी लँग्वेज ठीक आहे, चांगली आहे. ओके सर. ओके सर. ओके. आदेश सर. गणेश बाळा, आम्हाला तरी असं वाटतं की सर. तू शेअर मार्केट बद्दल आहे ना, ते सांगणं टोटली अवॉइड हो. कर. कारण की आजकाल शेअर मार्केटचं नाव घेतलं म्हणजे ना बँकर्सचे सर्व एक्झिक्युटिव्ह किंवा सगळ्यांमध्ये ना असं डाऊटफुल नजरेने बघतात की शेअर मार्केट करतोय म्हणून. इट इज नॉट ॲट ऑल. म्हणजे ते इंडिव्हिज्युअली खूप चांगलं आहे, तुला नॉलेज आहे त्यातलं वगैरे वगैरे वगैरे. पण ऍज अ बँकिंग प्रोफेशनल ते खूप घातक आहे, खूप रिस्की आहे. ओके. ओके सर. तुला ओके कळालं सर. ना, तुझ्या ऑर्गनायझेशन मध्ये तू शेअर मार्केट करतो, तुझ्या ब्रांच मध्ये कोणता पण फ्रॉड होत पहिलं ते तुझ्यावर डाऊट येणार. हे पोरग मार्केट करतं, याला ओके. लॉस झाला असणार, यानेच काहीतरी गफले केले असणार. ओके सर. ओके, ओके, ओके. तो ते ठीक आहे, तुला त्याचा अभिमान आहे की तुला त्याचं नॉलेज वगैरे ठीक आहे. पर्सनल राहू दे, प्रोफेशनली नको सांगू ते. मी तर म्हणतो टोटली अवॉइड कर. जास्तीच तुला जर सांगण्याचा मोह आवरला नाही तर आय कीप मीन्स मला माहिती आहे बुवा काय चालतं बँक म्हणजे आता बँक निफ्टी 50 काय वगैरे. आय कीप हिअरिंग फ्रॉम माय मदर, फादर और फ्रॉम फ्रेंड्स and I keep watching that news like that to only for getting a better view of current economy. That's it. ओके, ओके सर. बाकी कॉन्फिडन्स एक नंबर आहे. फक्त हे इंट्रोडक्शन पण अगदी भारी दिलं होतं. शेअर मार्केटचं तेवढं सांगू नको त्यात काही. खूप कॉन्फिडन्स बरं आहे. सर. मीन्स 70-80% तुझं ते बोलण्याच्या त्याच्यातूनच हे होऊन जाणार. आणि थोडा कन्साइज पण राहील, सगळं भारूड नको सांग. जसं इन्शुरन्स विचारलं, काहीतरी भारूड दिलं सांगून मेन नाही गोष्ट सांगितली. बॉटनीचं पण ठीक आहे, मी तुला तो ओपन एंडेड क्वेश्चन होता, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. असं थोडं कन्साइज राहा याच्यात इन्शुरन्स वगैरे. आणि मेन म्हणजे तुझे इंट्रोडक्शन मध्ये सांगतोय त्याचे कन्साइज आन्सर्स ठेव सगळ्याचे, नाही का. इन्शुरन्स उगाच तू फेकलंय तर तसं करू नको. जेवढं तू हायलाइट करून सांगतो तेवढं त्याच्याबद्दल त्याच्या आजूबाजूचे सगळे क्रॉस क्वेश्चनवर एकदम पक्का आहे. तुझी डिलिव्हरी कॉन्फिडन्स त्यात काही प्रॉब्लेम नाही, एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे सर. ठीक आहे. ओके सर. इकडे गजानन सर तुम्हाला काही ऍड करायचं? काय नाही, सगळं कॉन्फिडन्स वगैरे आहे. सिन्सिअरिटी दिसते सगळ्यात महत्वाचं तुमची. ओके. आणि तुम्ही म्हणले शेअर मार्केटमध्ये फ्री टाइम मध्ये मी इन्व्हेस्ट sir. करेन. फ्री टाइम बँकेमध्ये नसतो, जेव्हा शेअर मार्केट चालू असतं तेव्हा. आपण वर्किंग मध्ये असतो त्यावेळेस तो तेच. बाकी तुम्हाला नॉलेज वगैरे सगळ्या गोष्टी आहे. आणि एक गोष्ट लोन बद्दल सांगायचं म्हटलं तर लोन हे 90 दिवसामध्ये बंद होत नसतं. लोनचे Okay, टाइम sir. पिरियड असतं 90 डेज ओके सर. मध्ये. जर किंवा 3 कंटिन्यू इन्स्टॉलमेंट, 90 डेज अवॉइड करतात तर 3 कंटिन्यू इन्स्टॉलमेंट, त्याच्यामध्ये प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट ओके. हे दोन्ही गोष्टी जर रिपे नाही केलं तर एनपीए होतं ते. ठीक आहे. मग काही लोन हे 90 sir. डेज मध्ये एनपीए होतात, काहींना 3 वर्ष, जसं केसीसी तसा. ठीक आहे. येस गणेश, आता लास्टला नाही का मी सांगतो, तुझी स्टार्टिंग होती ना ती एकदम अप्रतिम होती बरं का. म्हणजे आम्हाला वाटलं तर एकदम जबरदस्त बरं का. बट नाही का तुझा गेम कुठून सुरू झाला माहिती का, जेव्हा तू स्टॉक Okay, मार्केटचं sir. नाव घेतलं
तर तिथून पुढे तुझा इंटरव्ह्यू थोडासा बाजूला गेला. नाहीतर जी सुरुवात तू केली ती ना एकदम भारी वाटलं आम्हाला. एकदम ओके सर. अप्रतिम तू सुरुवात केली ती. हो सर. आय हो. थ्रू आउट तुझा आय कॉन्टॅक्ट भारी होता, कॉन्फिडन्स पण भारी, कम्युनिकेशन स्किल पण जबरदस्त आहे. हां सर. ओके. त्यानंतर सेबीचं पण नॉलेज मस्त सांगितलं. आणि हो एखाद्या सर. एखाद्या गोष्टीचा ॲन्सर नसेल येत ना, तर लगेच लवकर नो सांगत जा. तू खूप वेळ म्हणजे काही गोष्टी अशा मी बघितल्या, की हां काही तू सर. गेस बेसिसवर म्हणजे असं हे जर तरच्या असं हे केलं, तर तिथं बरं नो सर. डायरेक्ट नो सर सांगितलं ना ते तरी चालेल. हॅलो. हां सर. हां. तर तिथं नो सांगितलं ना तरी चालून ओके जाईल. सर. ओके. त्याच्यानंतर एन-पी-एचचं यांनी सांगितलं गजानन सरांनी, ते आम्हाला अपेक्षित होतं. आणि आम्ही हा इंटरव्ह्यू तुला माहिती आहे का, फक्त तुझ्या एका क्वेश्चनमुळं पुढे फिरला. फक्त आणि फक्त स्टॉक मार्केट भोवती हा इंटरव्ह्यू ज्यादा फिरला. आता पुढचा जो इंटरव्ह्यू असेल तिथे आम्ही ठीक आहे सर. बँकिंगच्या टर्ममध्ये आम्ही जाणार आहोत. ओके. जर बँकिंगच्या सर टर्म हो सर. हो. ओके. तर बँकिंगच्या टर्म नसेल तर आता हो सर. व्यवस्थितरित्या त्याच्यावर हो कर, सर. कारण कम्युनिकेशनवरती तुला काम करायचं नाहीये. आणि माझं अजून एक सजेशन राहील, आदेश सर तुम्हाला चष्मा समजलं सर. फॉर्मल घाल चष्मा, फ्रेंडलेस. ओके. तो एक. आणि मग मी क्लिअर आहे काय LIC मध्ये? सर ठीक आहे सर. चालेल. गणेश गणेश तू ऐकतोय का आमचं? हॅलो. LIC मध्ये आई क्लिअर आहे का? हो सर. सर LIC मध्ये मम्मी क्लिअर आहे का? CL आहे? इन्शुरन्स LIC एजंट आहे सर आई. ओके. तर नाही का त्याच्यावर MDRT CL ओके. तर नाही का तो मुद्दा तुझ्या CLAI ऑफिसर आहे सर. ओके. 5 CLI आहे ना? हॅलो. हॅलो. CLI आहे ना? हो सर. ओके. ठीक आहे. तर आता नाही का इथं हो सर. हो. हो. ओके. हो. हा तुझा प्लस पॉईंट ठरू शकतोय. बट तुला नाही का इन्शुरन्सचं प्रॉपर नॉलेज घ्यावं लागेल. आणि तू जर प्रॉपर नॉलेज घेतलं तर तुला तिथं कन्वे करता येईल. बरं ते सर. क्वेश्चन विचारणार आहे, कारण तुम्हाला इन्शुरन्सचं थोडंफार का होईना क्वेश्चन येणार. जर तू हे सांगितलं 100% क्वेश्चन येणार. आणि ही तुझी जमेची बाजू होईल. स्टॉक मार्केटला बाजूला ठेव. बाकीचं एकदम अप्रतिम सर्व काही सेट आहे तुझ्याकरता. आणि पुढच्या हो वेळेस सर. ज्यावेळेस हो इंटरव्ह्यू सर. असेल गणेश, त्यावेळेस जागा, रूम सर्व चेंज कर. कारण नाही का तुझा हो सर. रेंजचा थोडासा इश्यू होता. चष्मा पण चेंज कर जमलं हां, तर. चष्म्याचं एक थोडंसं बघून घे. ठीक आहे सर. सर ठीक आहे. सर नक्कीच करेल सर. ओके. तुला काही चेंज सांगायचं आहे करेल. का तुझ्या साईडनं? हो सर. काही फीडबॅक वगैरे तुला डिलिव्हर करता नाही आलं, चुकून झालं किंवा काय अजून? सर हां सर. काही गोष्टी ना सर ते म्हणजे असं मला सांगायचे नसतात, पण ते निघून चालले सर ते. म्हणजे असं ओके. मला म्हणायचं होतं का सर सॉरी सर मला येत नाहीत त्याबद्दल, पण ते असं होते का सर निघून चालले काही गोष्टी जर मध्ये जाऊ लागले सर. आणि हॅलो. ठीक आहे. तू त्यावर इम्प्रूव्ह कर स्वतः, नाही का, बोलायची प्रॅक्टिस कर आरशा पुढं वगैरे, ओके सर. फॅमिली मेंबर सोबत. आणि जमलं ठीक आहे सर. तर तुमचा काही रूम स्टडी वाले फ्रेंड सर्कल असेल तर त्यातल्या त्यात पण 1 to 1 इंटरव्ह्यू घे त्यांना दे. ठीक आहे सर. ठीक आहे. ओके. ठीक आहे गणेश. चलो बाय बाय आणि ऑल द हो बेस्ट. सर. हां. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. हो. हो सर. थँक्यू सर. ओके. वेलकम. थँक्यू सर. वेलकम. बेस्ट. नमस्कार. राम सर बोलतोय. सर्वांनी आत्ताचा इंटरव्ह्यू पूर्ण प्रॉपर पद्धतीने एन्जॉय केला असेल. आणि थँक्यू सो मच गणेश. कारण गणेशला ज्यावेळेस विचारलं की तुझा हा व्हिडिओ आपल्याला मुलांकरता द्यायचा आहे, तर गणेशने बिनधास्त म्हणून सांगितलं की सर नक्की द्या. जेणेकरून काय होतं की म्हणे सर उत्तर आम्ही इकडं ज्यावेळेस प्रिपेअर करतो त्यावेळेस प्रॉपर जमतं, बट त्या प्रेशरमध्ये एखादा क्वेश्चन असे काही क्वेश्चन असतात की ज्या पॉईंटकडे आम्ही लक्ष पण दिलं नसतं, आणि ते आम्हाला इंटरव्ह्यूच्या माध्यमातून हे येतात. आणि काय सांगायचं किंवा काय नाही सांगायचं याची एक अनुभूती इंटरव्ह्यूच्या माध्यमातून येते. तर हा इंटरव्ह्यू मुलांसाठी खूप इम्पॉर्टंट ठरेल. तर थँक्यू सो मच गणेश की त्यांनी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत हे केला. आता ह्या इंटरव्ह्यूमधून भरपूर काही गोष्टी घेण्याजोग्या आहे. जसं की नाही का इंटरव्ह्यू गणेशनी जवळजवळ 70-80% एकदम अप्रतिम दिला. बट एक थोडंसं शेअर मार्केट वगैरे त्याच्यामुळं इंटरव्ह्यू एक वेगळ्या बाजूला गेला. तर हा कशामुळे गेला की हा इंटरव्ह्यू आपल्याचमुळे जातो. आपण इंटरव्ह्यूअरला काय पॉईंट देतो किंवा काय हे देतो, तर त्यावर इंटरव्ह्यूअर क्वेश्चन विचारत असतो. तर मला वाटतं की नाही का त्या पद्धतीनं तुम्ही क्वेश्चनचं प्रिपरेशन करायला पाहिजे. आणि एखादा क्वेश्चन तुमचा लगबगीनं थोडासा इकडं तिकडं झाला तरी मला वाटतं की त्याचा एवढा काही फरक पडत नाही. बट स्टील मी सांगतो की ज्यावेळेस आपण उत्तर देतोय तर त्यावेळेस देताना मला वाटतं की थोडासा विचार करूनच देणं खूप जास्त गरजेचं आहे.
असा एखादा फुलटच जर इंटरव्ह्यूवरला आपण दिला तर आपला इंटरव्ह्यू लगेच बाजूला साईडला निघून जातो. तर मला वाटतं की त्या गोष्टीचं ती गोष्टी मला वाटतं की ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुम्हाला खूप काही शिकायला भेटणार आहे. हा गणितचा पहिला इंटरव्ह्यू होता, त्यानंतर अजून एक इंटरव्ह्यू झाला, तो एकदम अप्रतिम झाला. हा पण अप्रतिम होता. बट ज्या गोष्टी पहिल्या इंटरव्ह्यू मधून त्याला शिकायच्या होत्या, त्या पुढच्या इंटरव्ह्यू मध्ये तो शिकला आणि अजून चांगल्या प्रकारे त्यांनी त्या इंटरव्ह्यूला डिलिव्हर केलं आणि त्यामुळे त्याचं फायनल सिलेक्शन पण झालंय. मी नाही म्हणणार की फक्त ओन्ली इंटरव्ह्यू झालं, बट इंटरव्ह्यूचं पण खूप मोठी जिम्मेदारी त्याच्या या सक्सेसमध्ये होतेच. ओके. तर मला सांगायचं तात्पर्य इतकं आहे की हा इंटरव्ह्यू सिरीज तुमच्या करता आहे. तर जो कोणी इंटरव्ह्यूचा हा व्हिडिओ म्हणजे प्रत्येक जण हा व्हिडिओ आपल्याला परमिशन देतो की सर टाका, मुलांना बेनिफिट होईल. तर हे तुमच्या बेनिफिट करता ते पण परमिशन देतात आणि हा लाईव्ह इंटरव्ह्यू आहे. जनरली लाईव्ह इंटरव्ह्यू मध्ये जनरली मुलं बोलतात की सर नको, माझं इथं चुकलं तर, सर माझं इथं चुकलं तर. बट ह्या आम्ही ज्यांच्याशी बोलतो त्यांचं एकच म्हणणं असतं सर विदाऊट कट कोणतं एडिटिंग करू नका, बिंदासमध्ये आहे तसा रॅन्डमली आहे तसा ॲज इट इज जो आहे तो मुलांना दाखवा. जेणेकरून काय होतं की नाही का, बाहेर जे काही एडिटिंग किंवा ते फिनिशिंग केली जाते त्या अनुषंगाने काय होतं की भारी 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 आपल्याला दिसतं. परंतु रॉ इंटरव्ह्यू काय आहे की ज्या चुका तुम्ही आम्ही करणार आहोत तर त्या चुका काय असतात ह्याची देही ह्याची डोळा तुम्हा मला बघायला भेटतात आणि त्याचा बेनिफिट तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यू बघता त्यावेळेस भले तुम्ही आज प्रीचं प्रिपरेशन करत असाल, भले तुम्ही मेनचं प्रिपरेशन करत असाल, बट आत्तापासून थोडी थोडी इंटरव्ह्यू बघितला ना तर ऑटोमॅटिकली ते गुण आत्मसात होत असतात. आणि आपण ज्यावेळेस प्रिपरेशन करतो, बँकिंग अवेअरनेस असेल किंवा काही असेल, तर त्या अनुषंगाने एक इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपल्याला कळतं की अशा टाईपचे क्वेश्चन आम्हाला इंटरव्ह्यूला येऊ शकतात, की कशा प्रकारे आपण कन्वे करायचं. ज्यावेळेस पुढचा आम्ही इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारतो त्यावेळेस तुम्ही पण स्वतःला अनालाइज करता की मी याचं उत्तर कसं दिलं असतं. तर हा जो बॉडी लँग्वेज आहे, हा जो इंटरनल आपल्या ज्या रिएक्शन्स आहे, तर मला वाटतं की इथून तुमची इंटरव्ह्यूची प्रिपरेशन स्टार्ट होते. भलेही तुम्ही आता कोणत्याही स्टेजला असाल तर. तर हेच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे करायचं होतं की नाही का, आणि जे कोणी हे व्हिडिओ आपल्याला अपलोड करण्याकरता प्रॉपरली परमिशन देतात तर त्यांच्याकरता नक्की कौतुकाचे शब्द नक्की टाकत चला. इंटरव्ह्यू कसा वाटला, काय वाटला, नक्की त्यांना शुभेच्छा कमेंट बॉक्समध्ये देत चला. आणि त्याच पद्धतीने आपले जे काही इंटरव्ह्यूचे पॅनल आहे तर त्याबाबत पण जर तुम्हाला काही वाटलं की नक्की नक्की त्यांना पण ॲप्रिशिएट करत चला. जेणेकरून काय होतं की तीच तुमचे जे काही ॲप्रिसिएशन आहे, जे काही तुमच्या कमेंट आहे, तेच आमच्या आणि त्या विद्यार्थ्यांसाठी जे सिलेक्ट झाले त्यांच्यासाठी एक संजीवनी आहे, त्यांच्यासाठी एक उत्साह आहे. आणि दुसरं बघितलं असेल आमचा थोडासा अवतार इग्नोर करा, कारण जवळजवळ आम्ही नाही का 7, 8, 9, 10 तास कंटिन्यू आम्ही ती इंटरव्ह्यू घेत होतो आणि प्रत्येक मुलाची 20, 25, 22, 30 मिनिटं आमचे इंटरव्ह्यू चालत होते. तर त्यामुळं त्या इंटरव्ह्यूमध्ये आमचा काय अवतार झाला वगैरे वगैरे ते ते सोडून द्या. बट स्टील फोकस करायचा असेल तर कशावर करा, की क्वेश्चन बँकिंगचे रिलेटेड होते का? त्यानंतर इंटरव्ह्यू प्रॉपर पद्धतीने घेतला गेला का? क्वालिटी काय आहे इंटरव्ह्यूची? तर ह्या गोष्टीकडे मला वाटतं की सर्वात जास्त लक्ष द्या. आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे की जे काही जेवढे काही पॅनल होते ते प्रत्येकजण प्रॅक्टिकली त्यांना नॉलेज आहे. म्हणजे प्रत्येकजण बँकेमध्ये जॉबला आहे किंवा कोणत्या ना कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये जॉबला आहे. तर अशामुळे काय झालं की एक प्रॅक्टिकली क्वेश्चन काय विचारू शकताय, तर त्याचं पण प्रॉपरली सर्वांना देहभान आहे आणि एक विद्यार्थी दशाला असा खूप मोठा कालावधी झालेला नाही. त्यामुळे ॲक्च्युअल क्वेश्चन थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल या दोघांचं संमिश्र आपल्या हे इंटरव्ह्यूच्या माध्यमातून असतं. तर हेच मला सांगायचं होतं. आणि बाकीचं मला वाटतं की नक्कीच जे काही इंटरव्ह्यू देताय आपल्याला हे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याकरता सांगतात की सर बिनधास्तमध्ये टाका, विदाऊट एडिटिंग, विदाऊट कट टाका. तर अशा विद्यार्थ्यांकरता ज्यांना वाटतं की आपण काहीतरी हे समाजाचं देणं लागतोय, तर अशा विद्यार्थ्यांकरता नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की 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 हे करत चला, ॲप्रिसिएशन करत चला. कारण तुमचं ॲप्रिसिएशनमुळेच अनेक असे विद्यार्थी बाकीचे पण जे आहे तर ते थोडेसे हे होत आहे, तर ते पण बोलतील की सर आमचे पण व्हिडिओ टाका. तर नक्की तुमचं ॲप्रिसिएशन नक्की कमेंट बॉक्समध्ये करत राहा आणि भेटूयात पुन्हा अशाच एका दमदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि तुमच्या शेजारची सुद्धा. चलो बाय 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 बाय. घेतली आकाशी स्वप्ने झाली मुळी लढलो आणि तुटलो की कांड्याच्या भांडवली तुटून मी आज मला दिलं पण लढण्याला भिडण्याला देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी लढलो पण लढलो नाही वाचून मी जितही केली आशीर्वाद बाबांचा आईची ऐकून घ्यावी